कोणी विचारवंताने म्हटले आहे की अनुभव हे विश्वासात दृढ आणि नम्र बनविण्यासाठी असतात. काय आम्ही असा अनुभव घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवन तर सर्वजण जगत असतात. कोणी सुखी असतो तर कोणी दुःखी, कोणी विश्वासणारे असतात तर कोणी अविश्वासणारे. परंतु या सर्वांमध्ये एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांना प्राप्त होणारे अनुभव. जीवनात त्या त्या प्रसंगांमध्ये आम्हाला काही ना काहीतरी अनुभव येत असतातच. पण प्रश्न असा आहे की या अनुभवांचे आम्ही काय करतो? काय आम्ही स्वतः त्याचा उपयोग करतो किंवा त्याचा उपयोग दुसऱ्यांना होतो? प्रियांनो, आज आपण पौलाचे वैयक्तिक अनुभव पाहणार आहोत. त्याचा उपयोग कोणाला झाला का झालाच नाही? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. 11वा अध्याय आम्ही संपवलेला आहे आणि 12व्या अध्यायाचा थोडासा परिचय आम्ही मागच्या कार्यक्रमात करून घेतला. श्रोतनो, पौलाला जर आपला प्रेषितपणा सिद्ध करण्याची वेळ आली नसती तर त्याने कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नसता जो त्याने 11व्या अध्यायात केलेला आहे. आता 12व्या अध्यायाचे पहिले वचन आपण वाचूया. प्रौढी मिरविणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत व प्रगटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो. पौलाने या आधीच ख्रिस्तासाठी त्याने काय काय सहन केले याची यादी दिली आहे आणि त्यामध्ये नावाजण्यासारखे काहीच नाही. मला वाटतं की देवाच्या आत्म्याने पौलाला हे सर्व लिहायला भाग पाडले असावे, जेणेकरून कोणी सेवकाने अशी बढाई मारू नये की मी प्रेषित पौलापेक्षा अधिक त्रास सहन केला. श्रोत्यांनो, उपासना समयी आपण ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याविषयी गीते गातो, पण त्यातील किती ओळी खरेच मनापासून आपण गातो? ख्रिस्तार्पणमस्तु या गीताच्या सुंदर ओळी गायला आपल्याला फार आवडते, परंतु ख्रिस्तासाठी प्रत्यक्षात अपमान सहन करण्याची आपली इच्छा असते काय? ख्रिस्त माझे सर्वस्व असे आपण गातो खरे, परंतु प्रत्यक्षात दुसरी व्यक्ती वस्तूच आमचे सर्वस्व असते की नाही? अशी गीते गाणे खरोखर ढोंगेपणा आहे. जर आम्ही त्यातील अर्थ जाणून घेत नाही, त्यापेक्षा आम्ही येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, अशी गीते ज्यामध्ये ख्रिस्ताला गौरव दिला जाईल ती गीते गायला पाहिजेत. आजकाल लोक आपल्या धर्मांतराच्या साक्षी देतात. बहुतेक वेळा ह्या साक्षी चित्तवेधक असतात. साधारण साक्षी आम्हाला सहसा ऐकायला मिळत नाहीत. साक्षीमध्ये प्रभू येशूला काय स्थान आहे याची मी नोंद घेते. बऱ्याचदा साक्ष देणारी व्यक्ती स्वतःची जीवन कहाणी सांगण्यात व आपण कसे पापी जीवन जगत होतो व कसा विलक्षण बदल आपल्यामध्ये झाला याची कहाणी सांगण्यात पुष्कळ वेळ घालवते आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी फार कमी बोलल्या जाते. या असल्या साक्षी ऐकल्यावर असं वाटतं की या सर्व गोष्टींसाठी येशू ख्रिस्ताची गरज होती की नाही? मी ऐकलेल्या पुष्कळ साक्षींमध्ये ख्रिस्ताला फार कमी स्तुती व कमी गौरव मिळाल्याचे मी ऐकले आहे. श्रोत्यानो, एका व्यक्तीने आम्हाला पत्र लिहिले. त्याने लिहिले की मी एका धार्मिक पद्धतीपासून ख्रिस्ताकडे वळलो आहे. त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त बनला आहे व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढण्याची त्याची इच्छा आहे. श्रोत्यानो, हीच गोष्ट फार महत्वाची आहे. ख्रिस्तासाठी आपण काय सहन केले हे सांगितल्यानंतर पौल प्रभू येशूकडून प्रगटीकरण व दृष्टांत याविषयी सांगतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की दमिश्काच्या वाटेवर प्रभू येशूने पौलाला दर्शन दिले. श्रोत्यानो, वैयक्तिक दृष्टांताविषयी बोलण्यासाठी पौलाजवळ फार थोड्या घटना आहेत. आता जी घटना तो सांगत आहे ती त्यापैकी एक आहे. 12वा अध्याय
आणि दुसरं वचन आपण वाचूया. ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आकाशातल्या पाखरांविषयी बोलला. जी आकाशामध्ये उडतात त्यांच्याविषयी तो बोलला. ती आकाशात अधिक उंच जाऊ शकत नाही. आकाशाच्या पलीकडे ताऱ्यांचे अवकाश आहे, जे देवाच्या वसतिस्थानाप्रमाणे नाही, ज्याला 3रा स्वर्ग म्हणण्यात आले आहे, आणि त्याच्याही पलीकडे देवाचे वसतिस्थान असलेले आकाश आहे. मला वाटतं रशियाच्या अवकाशयानातील प्रवाशांनी चंद्रावर आम्हाला देव दिसला नाही असे जे विधान केले ते मूर्खपणाचे होते. ते पृथ्वीपासून फार दूर गेले नाहीत. देवाचे सिंहासन पाहण्यासाठी त्यांनी 3ऱ्या स्वर्गापर्यंत जायला पाहिजे होते. पॉल त्याच्या 3ऱ्या आकाशापर्यंत वर घेतल्या जाण्याच्या अनुभवाविषयी या ठिकाणी लिहितो व त्या अनुभवाची तारीखही तो आम्हाला देतो. हे पत्र लिहिण्याच्या 14 वर्षेपूर्वी त्याला तो अनुभव आला असे तो सांगतो. म्हणजे त्याची सुवार्तेची पहिली प्रवासफेरी त्याने जेव्हा केली तेव्हाचा हा अनुभव आहे. लुस्त्र या ठिकाणी त्याच्या पहिल्या प्रवासफेरीत आलेला अनुभव आम्हाला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वाचायला मिळतो. प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय आणि 19 आणि 20 वचने सांगतात. प्रेषितांची कृत्ये 14 अध्याय 19 आणि 20 वचने. नंतर अंत्योखिया व इकुन्या येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केली आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला व निघून नगरात आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबाबरोबर तो दरबेस गेला. तो खरंच मरण पावला होता काय? मला नाही वाटत की तो मेला आहे याची खात्री पटल्याशिवाय त्यांनी त्याला तेथे सोडून दिले असावे. माझे वैयक्तिक मत असे आहे श्रोत्यानो की परमेश्वराने त्याला मरणातून उठवले. पौलाला ही गोष्ट निश्चित माहीत नाही की हा दृष्टांत होता की खरोखर त्याला 3ऱ्या आकाशापर्यंत हिरावून नेण्यात आले. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की या ठिकाणी पॉल स्वतःचा अनुभव सांगत आहे. आपण वाचूया 3रं वचन. त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. तो खरोखर मरण पावला होता की त्याला आकाशापर्यंत हिरावून नेण्यात आले होते? हा प्रश्न आहे. तो बेशुद्ध झाला व त्या अवस्थेत त्याने दृष्टांत पाहिला, हा सुद्धा प्रश्न आहे. पॉल त्याविषयी काही ठासून सांगण्याचा प्रयत्न करीत नाही, हे लक्षात घ्या. आपणही त्याविषयी ठासून बोलण्याचे कारण नाही. मी आताच आपणाला म्हटले की माझा असा विश्वास आहे की तो मरण पावला व देवाने त्याला मृतांमधून उठवले. श्रोत्यानो, काहीही असो, त्याचा परिणाम एकच झाला, त्याने 3रा स्वर्ग पाहिला. 4थं वचन आम्हाला सांगतं, आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. त्याचा वृत्तांत नीट लक्षात घ्या. जर इतर लोकांना असा काही अनुभव आला असता तर त्यांनी त्याविषयी मोठे मोठे ग्रंथ लिहिले असते व त्याविषयी त्यांनी उपदेशांची मालिका दिली असती. परंतु पॉल त्या सर्व अनुभवांविषयी केवळ 2-3 वाक्यांमध्ये वृत्तांत देतो. तो खूप काही अगदी थोडक्यात सांगतो. पौलाने कोणतीही व्यवसायातली युक्ती वापरली नाही, जाहिरातबाजी केली नाही, भले थोरले वर्णन केले नाही, बारीक सारीक तपशील दिले नाहीत की माणसाची पूजा सुरू केली नाही. एवढ्या विलक्षण अनुभवाविषयी पॉल अगदी थोडक्यात वृत्तांत देतो. 5 आणि 6 वचने पुढे सांगतात, अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरविणार, मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण मी आपली प्रौढी मिरविण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. पौलाने अजिबात स्वतःला गौरव दिले नाही. ज्या माणसाला पाटीत बसून गावकुसावरून खाली उतरविण्यात आले तोच हा 3ऱ्या आकाशापर्यंत पोहोचण्याचा अनुभव असलेला माणूस होता. पौलाला स्वतःविषयी बढाया मारायला पुष्कळ संधी होती आणि त्याची बढाई ठरली नसते, कारण तो जे सांगतो ते सर्व काही त्याचे स्वतःचे वैयक्तिक अनुभव होते. ते सर्व काही त्याने ख्रिस्तासाठी सहन केले होते. ते सर्व ओझे त्याने ख्रिस्तासाठी पेलले होते. आपल्यापैकी कोणत्याही उपदेशकापेक्षा बढाई मारण्याचा सर्वात जास्त अधिकार पौलाजवळ होता, परंतु त्याने तसे केले नाही.
व त्याने स्वतःविषयी जे काही लिहिले आहे ते सर्व करिंदकरांच्या भल्यासाठी, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या कल्याणासाठी लिहिले. त्याने ते सर्व लिहिलेही नसते असे तो या अध्यायाच्या सुरुवातीला सुचवितो. श्रोत्यानो, पौलाच्या जीवनाला व व्यक्तिमत्वाला असे जवळून निरखित असताना आपण आपले आत्मपरीक्षण करावे असे मला वाटते. आत्मपरीक्षण केल्यावर मला वाटते की पौलाचे जीवन आमच्यासाठी एक आदर्श, एक सुंदर उदाहरण, एक सुंदर उपदेश असे होईल. जितके या माणसाविषयी बारकाईने आपण विचार करू तितके आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी ते खाद्य असे होईल, मार्गदर्शक असे होईल. मला वाटतं पौल व त्याच्यासारखे इतर प्रेषित, देवाचे सर्व महान सेवक यांच्यासाठी आपण देवाचे फार आभार मानायला हवेत, कारण त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या जीवनातून पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देतो. आता आपण पुढचं वचन वाचूया. 7वं वचन सांगतं, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. पौल या ठिकाणी त्याच्यातल्या अशक्तपणाविषयी बोलत आहे. तो त्या तिसऱ्या स्वर्गाच्या अनुभवाविषयी आम्हाला काही सांगत नाही, कारण त्याला तसे सांगण्याची परवानगी नव्हती. मला वाटतं सैतान देवाच्या साक्षीदारांना पृथ्वीवरून नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो आजारपण, रोग किंवा देहातला काटा ज्याला म्हणता येईल त्याचा उपयोग करतो. पौलाचा देहातला काटा काय असावा हे मला माहीत नाही. तिसऱ्या आकाशात पौलाने काय पाहिले व ऐकले हे मला माहीत नाही, व त्याचा देहातला काटा काय होता तेही मला माहीत नाही, कारण पौलाने त्याविषयी काहीच सांगितलेले नाही. श्रोत्यानो, एकदा एका भाष्यकाराने म्हटले की पौलाची पत्नी त्याच्या देहातला काटा होती. मला वाटतं की हा भाष्यकार स्वतःच्या अनुभवावरून हे बोलत होता. हा भाष्यकार ही गोष्ट चुकीची सांगत होता. माझे असे ठाम मत आहे की पौलाचा विवाह झाला होता, परंतु तो विधुर होता. त्याने स्त्रियांविषयी आस्थेने लिहिले आणि मला वाटते की त्याची पत्नी एक चांगली स्त्री होती आणि तो ज्या बिकट परिस्थितीला तोंड देत होता त्या परिस्थितीशी आपल्या सहचारिणीला तोंड द्यावे लागू नये म्हणून त्याने पुनर्विवाह केला नाही. या देहातल्या काट्याविषयी देवाने पौलाच्या तोंडाला कुलूप लावले होते, म्हणून तो अजिबात या गोष्टी आम्हाला सांगत नाही. कोणीतरी असे म्हटले की कुत्र्याला पुष्कळ मित्र असतात, कारण तो आपली जीभ हलविण्याऐवजी आपली शेपटी हलवतो. मला वाटतं श्रोत्यानो की आपल्यापैकी अनेकांना जर तिसऱ्या आकाशाचा अनुभव आला असता तर आपली जीभ हलवली गेली असती. देवाने पौलाला देहातला काटा का दिला? याचे कारण असे की या दृष्टांतामुळे पौलाने नम्र असावे, स्वतःला जरुरीपेक्षा जास्त समजू नये, स्वतःविषयी गर्व बाळगू नये. पाणी द्या आणि
पॉल पुढे काय म्हणतो ते आपण वाचूया. 8 आणि 9 वचनांमध्ये, हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. मला वाटतं की पौलाची दृष्टी अधू. त्याने गलतीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते की तो मोठ्या अक्षरांमध्ये लिहितो, म्हणजे त्याला नीट दिसत नसावे असे वाटते. आपण त्याविषयी नंतर विचार करू. तो काटा काहीही असो श्रोतानो, पौलाने 3दा तो काटा देवाने काढून टाकावा म्हणून विनंती केली, परंतु देवाने त्याची विनंती अमान्य केली. प्रभूने 3ही वेळेस त्याची प्रार्थना ऐकली. देवाला त्याची प्रार्थना ऐकू आली नाही असे नाही, परंतु त्या प्रार्थनेसाठी देवाचे उत्तर नकारार्थी होते. कधीकधी तुम्ही व मी परमेश्वराला एखादी गोष्ट सारखी सारखी मागत राहतो व त्याचे त्या गोष्टीसाठी आधीच नकारार्थी उत्तर असते. आपण ज्या गोष्टीची मागणी केली ती जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला वाटते की त्याने त्या प्रार्थनेला अजून उत्तर दिलेले नाही. माझ्या अनेक प्रार्थनांसाठी परमेश्वराचे उत्तर नकारार्थी असते व मला आता समजू लागले आहे की त्याच्याजवळ मला देण्यासाठी तेच एक उत्तम उत्तर आहे. कित्येकदा आपण आपल्याच अधुदृष्टीने देवाजवळ काहीतरी मागतो व त्यासाठी हट्ट धरतो. येणाऱ्या भविष्यकाळात आपण मागत असलेली गोष्ट आपल्यासाठी किती घातक असते याची कल्पना आपल्याला नसते श्रोतांनो, परंतु देवाला असते. आपण देवाचे नकारार्थी उत्तर स्वीकारू शकत नाही. तुम्ही आपल्या हट्टी मुलाला खेळण्यासाठी ब्लेड किंवा सुरी द्याल काय? त्याने अतिशय हट्ट केला तर त्याला धडा शिकविण्यासाठी कदाचित ते तुम्ही त्याच्या हातात द्याल. परमेश्वर आपल्या प्रत्येकावर आपल्या पित्यापेक्षाही अधिक प्रीती करतो आणि तो स्वतः प्रारंभ व शेवट असल्यामुळे त्याला आमच्या जीवनाचा प्रारंभ व शेवट आणि मधला संपूर्ण काळ सर्व तपशिलासह माहीत असतो. म्हणूनच आपल्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या व वाईट किंवा धोकादायक आहेत याविषयी त्याला माहिती आहे. आपल्यापैकी कोणालाही नसेल इतके देवाचे सानिध्य पौलाला लाभले होते. या संदर्भात पौलाने रोम येथील मंडळीस काय म्हटले ते आम्हाला रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 28 वचनामध्ये वाचायला मिळते. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 28 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. बऱ्याच गोष्टी देवबाप आपल्या जीवनात का येऊ देतो हे आम्हाला आमच्या तोकड्या बुद्धीने समजत नाही, परंतु नंतर कधीतरी त्या घटनांचे महत्त्व आम्हाला समजते. पौलाची त्याच्या देहातल्या काट्याविषयीची प्रार्थना देवाने ऐकली नाही, म्हणजे त्या प्रार्थनेसाठी त्याने नकारार्थी उत्तर दिले. प्रभू परमेश्वर त्याला म्हणाला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. श्रोतांनो, प्रभू परमेश्वर त्याला असे म्हणाला नाही की मी तुझ्या देहातला काटा दूर करेन, परंतु तो त्याला म्हणाला की माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणजे तो काटा सहन करण्यासाठी तो पौलाला कृपा पुरविणार होता. ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. त्याने पौलाला पुढे म्हटले, माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केल्या जाते. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर पौलाच्या सेवा काळात तो शारीरिकदृष्ट्या दुबळा होता आणि त्याच्या या दुबळेपणामध्ये देवाचा आत्मा त्याला सामर्थ्य पुरवित होता. म्हणून पौल म्हणतो, तर ख्रिस्ताची शक्ती माझ्याबरोबर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी विशेष प्रौढी मिरवीन. प्रभू परमेश्वराच्या उत्तराला पौलाने अशा प्रकारे प्रतिसाद दिला. पौल त्याच्या अशक्तपणाविषयी बढाई मारतो, त्याच्या 3ऱ्या आकाशाच्या दृष्टांताविषयी नाही. मला वाटतं पौल एक फार गहन व महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. बऱ्याचदा आम्ही आमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते कृत्य देवाला फारसे मान्य होत नाही, कारण त्या कृत्यामध्ये त्या कृत्याद्वारे देवाचे गौरव होण्याऐवजी मानवाचे गौरव होते. देवाच्या आत्म्याला कार्य करण्यास मोकळी मिळत नाही, त्यामध्ये स्वतःचा अडखळण निर्माण होते. परंतु जेव्हा देवासाठी एखादे कार्य करण्यास आपण देवाचे सहाय्य आम्हाला हवे आहे, ते कार्य करण्यास आम्ही समर्थ नाही या गोष्टी कबूल करतो आणि देवाचे सहाय्य मागतो, तेव्हा त्याचे सामर्थ्य आमच्या अशक्तपणात पूर्ण केल्या जाते. मला देवाचे असे काही सेवक माहीत आहेत की जे उपदेश करायला धर्मपीठावर जाण्याआधी फार निराश असतात. आपण देवाच्या या उदात्त सेवेसाठी पात्र नाही याची त्यांना तीव्र जाणीव असते व या अशा प्रकारच्या खऱ्या नम्रतेने स्वतःचा अशक्तपणा स्वीकारून
जेव्हा ते देवाचे सहाय्य मागतात तेव्हा त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने कार्य करतो. मला स्वतःविषयी फार दांडगा आत्मविश्वास नाही याचा मला आनंद वाटतो श्रोत्यानो, कारण मला अनुभवाने माहीत झाले आहे की जेव्हा मी अत्यंत अशक्त असते तेव्हा देवाचा आत्मा माझ्याद्वारे सामर्थ्याने कार्य करू शकतो. माझ्या अशक्तपणात देवाचे सामर्थ्य पूर्णत्वास जाते. स्वतःच्या तोकड्या बुद्धीवर व अधोदृष्टीवर भरोसा ठेवण्याऐवजी देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे किती सुखाचे आहे. पौलाने त्याच्या अशक्तपणाची बढाई मारली, त्याने त्याच्या दृष्टांताची बढाई मारली नाही. स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवांविषयी बढाई मारणाऱ्या लोकांनी स्वतःच्या तोंडाला कुलूप घातले तर किती बरे होईल. पॉल पुढे लिहितो 10व्या वचनामध्ये, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. जुन्या करारातील शमशोन या पौलाच्या अगदी विरुद्ध होता. देवाचा आत्मा शमशोनावर आला आणि तो बलवान झाला. त्याच्या शारीरिक शक्तीविषयी लोक आश्चर्य करीत, परंतु एक दिवस तो अतिशय दुबळा झाला. अशक्तांना दुबळे बनवल्या जाते आणि दुबळ्यांना सामर्थ्य दिल्या जाते. परमेश्वर दुबळ्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. नंतर पुढे पहा 11वं वचन, मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती, कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो. श्रोत्यांनो, ह्या गोष्टीचे पॉल स्पष्टीकरण कसे देतो ते पहा. आधी कित्येकदा दिलगिरी व्यक्त करूनही तो आता परत दिलगिरी व्यक्त करीत आहे. पॉल स्वतःला प्रेषितांपैकी एक अत्यंत लहान असा प्रेषित समजत असे. तरीही तो म्हणतो, कारण जरी मी काहीच नाही तरी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी काही उणा नव्हतो. कोणीतरी पौलाची बाजू घ्यायला हवी होती, पण तसे कोणीही केले नाही. 12वं वचन, चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखविण्यात आली. प्रेषितांच्या संदेशांना पुष्टी मिळावी म्हणून त्यांना विशेष कृपादाने देण्यात आली होती, ज्याद्वारे ते चिन्हे व अद्भुते दाखवित असत. त्यांना आजार बरे करण्याचे दान होते. ते मृतांना मृत्यूमधून उठवत असत. निरनिराळ्या भाषा बोलत असत. बोली भाषा ते बोलत असत. पौलाने गलतीकरांच्या प्रदेशातून प्रवास केला होता आणि त्या भागात कमीत कमी 50 बोलीभाषा व भाषा बोलल्या जात होत्या. पॉल त्या सर्व बोलू शकत होता. त्याने त्या भाषांचा अभ्यास केला नव्हता श्रोत्यानो, किंवा तो त्या भाषा शिकला नव्हता. त्या काळात रोमी साम्राज्यामध्ये देवाच्या वचनाचा वेगाने प्रसार व्हावा याची गरज होती व त्यासाठी प्रेषितांना या विशेष दानांनी सिद्ध करण्यात आले होते. आजकाल प्रेषण कार्य करणारे व भाषांतर करणारे जी भाषा ते वापरणार आहेत ती भाषा शिकण्यासाठी अनेक वर्षे घालवतात. पॉल त्यांना सांगत आहे, प्रेषितांची चिन्हे तुमच्यामध्ये घडविण्यात आली होती. हे करिंथकर पौलाला प्रेषित म्हणून ओळखू शकत, कारण त्याच्याजवळ प्रेषितांची चिन्हे होती. 13 आणि 14 वचनांमध्ये तो म्हणतो, कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळांपेक्षा तुम्ही कमी ठरला? माझ्या ह्या अपराधाची क्षमा करा. पहा, तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे. श्रोत्यानो, पॉल त्यांचा आध्यात्मिक पिता होता. त्याने त्यांना ख्रिस्ताकडे आणले होते व करिंथामध्ये मंडळी स्थापन केली होती. 15वं वचन, मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुम्हावर अतिशयच प्रीती करीतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करीता की काय? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पौलाची त्यांच्यावर किती प्रीती होती. तो म्हणतो, मी जितकी अधिक प्रीती तुम्हावर करतो तितकी कमी प्रीती माझ्यावर करण्यात येते. हे वाक्य काहीसे तक्रारीचे वाटते, होय ना श्रोत्यानो? परंतु देवाचा आत्मा पौलाला त्याने तिसऱ्या स्वर्गात काय पाहिले हे सांगण्याची मनाई करतो व त्याला त्याचे दुःख, कष्ट आणि निराशा याविषयी सांगायला लावतो. जरी पौलाने स्वर्गाविषयी सांगितले नाही तरी श्रोत्यानो, स्वर्गामध्ये एक व्यक्ती आहे जी आमची तारणारी आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्याविषयी पवित्र शास्त्र, बायबल आणि पॉल आम्हाला बरेच काही सांगतात. श्रोत्यानो, त्या व्यक्तीविषयी मी सुद्धा आपणाला सांगू शकते. प्रभू येशूच्या द्वारेच तारण आहे. प्रभू येशू ख्रिस्त
तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे आमचा स्वर्गामध्ये प्रवेश होऊ शकतो. म्हणून श्रोत्यांनो, आजच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि त्याला आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर ह्या विषयात आपले सहाय्य करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनातून आपण पाहिले की अनुभव हे आम्हाला आणि इतरांना मार्गदर्शक असतात, परंतु त्यातून आम्ही बढाई मारू नये. काही वेळा आमच्यातील समस्या किंवा त्रास आम्हाला अधिक नम्र होण्यासाठी आहेत, याचा आम्ही विचार करणं आवश्यक आहे. प्रियांनो, येणारा प्रत्येक अनुभव आम्हाला आत्मिकतेमध्ये अधिक दृढ करणारा असावा. आम्ही स्वतःच्या बुद्धी आणि शक्तीपेक्षा देवावर अधिक अवलंबून राहणे महत्त्वाचे आहे. काय आपण यासाठी प्रयत्नशील व्हाल? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तू आम्हाला मार्गदर्शन करणारा आमचं जिवंत प्रभू आहेस. वेळोवेळी प्रभूजी तू आम्हाला शिकवतोस, सहाय्य करतोस, यासाठी की प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकू नये, तर तू नेमून दिलेल्या मार्गांमध्ये दृढतेने आम्ही चालावं. आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक अनुभव हा आमच्यासाठी देखील आहे आणि इतरांसाठी देखील आहे, हे आम्हाला कळलेलं आहे. यासाठी प्रभूजी तू आम्हाला अधिक नम्र बनव, की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये येणारे अनुभव इतरांसाठी, त्यांच्या आत्मिक उन्नतीसाठी होऊ शकतील. होय प्रभू परमेश्वरा, आणि म्हणून तुझ्या साह्याची आम्हाला गरज आहे. आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर आणि तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.